सांगली शहरातील लेमे परिसरात गाडीच्या हेडलाईट पडल्याच्या शुल्क कारणावरून झालेल्या वादातून क्रांतिकुमार बापूसो शेडबाळे यांचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे। ही घटना त्यांच्या मुलासमोरच घडल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। घटनेनंतर इनाम धामणी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जमून पोलिसांना जाब विचारला। परिसरात वाढलेल्या नशेखोरांच्या त्रासाबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या घटनेमुळे सांगलीतील नशेखोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या खून प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे। प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ इनाम धामणीतील ग्रामस्थांनी पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढत दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली। यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर यांनी स्वतः ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले। ग्रामीण व उपनगर भागात पोलीस गस्त वाढवली जाईल, नशेखोरी व गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी असणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहेत। नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी, माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील असेही स्पष्ट करण्यात आले आहे। सुहास नेमगोंडा पाटील राहणार इनाम धामणी शनिवारी रात्री 8:30च्या सुमारास आमच्या इनाम धामणी गावचे कैलासवासी क्रांतिकुमार बापूसो शेडबाळे यांची निघृण हत्या करण्यात आलेली आहे। या हत्येमध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी मद्यधुंद अवस्थेमध्ये चरस गांजा अप्पू असले नशाखोर ओढल्यामुळे त्यांनी ह्या आमच्या शेतकरी कुटुंबाला जीवे त्यांनी घेतलेला आहे। त्याचबरोबर ही नशाखोर पोरं आहेत, ही साधारण 14 वर्ष ते 22 वर्षापर्यंतची ही नशाखोर युवक त्यांना आमच्या गावामध्ये येणाऱ्या लोकांना, व्यापाऱ्यांना, त्याचबरोबर लहान सहान भाजी व्यापाऱ्यांना त्यांनी अडवून त्यांचे मोबाईल घ्यायचे, त्यांना लुटायचे, त्यांचे पाकिटमार करायचे, असे अनेक अवैध धंदे त्यांनी केलेले आहेत। त्याचबरोबर आमच्या गावातील शेतकरी असतील, जे शहरालगतचे शेती करणारे शेतकरी, त्यांना जायचं, रात्री अपरात्री जायचं, चाकूचा धाक दाखवायचं, तुम्ही इथं यायचं नाही अशी दादागिरी करून त्यांना लुटण्याचाही प्रकार घडत आहे। विकास पाटील इनाम धामणी काल जी घटना घडलेली आहे इनाम धामणीतली, त्याच्याकडे जर मानवीच्या दृष्टिकोनातून बघितलं आपण, एका मुलासमोर त्याच्या बापाचा खून होणं किती वाईट घटना आहे तुम्ही जरा विचार करू शकता। त्या मुलावर काय आघात झाला असेल, समोर आपल्या बापाचा खून जातोय काय, कशामुळे ही घटना घडायला लागली आहे? व्यसनाधीनपणा किती आमच्या धामणीभोवती आम्ही किती सहन करायचं तर रोज उठून रोजचं रोज आहे। आमच्या शेतात आम्हाला जायला आम्हाला त्रास व्हायला लागला आहे। रोज माणसं डायरेक्ट चाकू आणि हे कोयता वगैरे त्यांच्याकडे असतो, नाही पडलं तर दगड तर असतोच लोकांच्याकडे। व्यसनेच्या ह्याच्यात त्यांना काय करायला काही कळत नाही। पोलिसांना फोन केलं तेवढी येतात, ठराविक माणसं आहेत, 2-4 फिरून जातात, नाही म्हणत नाही आम्ही पोलिसांचं कर्तव्य पार पडतात, पण आल्यावर 200 घे 500 घे किंवा हे आम्ही असा हे करत नाही, आरोप करत नाही आहे। आम्ही बघितलेला आहे, स्वतःही आहे, हा विषय आहे, चर्चा आहे लोकांच्यात, हे खोटं कोण बोलत नाही आहे। काय विषय व्हायला लागला आहे, अत्यंत सुरक्षाही पोलिसांच्या हातात देऊन आम्हाला आता चालणार नाही का असं वाटलं आहे। ह्या सगळ्या नशाखोरीच्या ह्याच्यात मला वाटतं नागरिक जागृती मंचनं स्वतःला स्वपरवाने द्या म्हणून त्यांनी मागणी केली आहे। आता आम्हाला पण तीच वेळ आलेली आहे। रोज कोण उठून तुम्हाला पोलिसांना बोलवणार आहे? आमचं स्वसंरक्षण आम्ही करायला पाहिजे। पोलिसांना फोन केलं, आलो म्हणतात, येता म्हणतात, आल्यावर हद्दीचा वाद असतोय। काल झालेली ही घटना दोघांचे, विश्रामबाग आणि ग्रामीण, त्यांनी म्हणतात तुमच्यात आहे, यांनी म्हणतात आमच्यात आहे, ह्याच्यात भांडणं झालेलं आहे। त्याच्यामुळं ते पोलिसांच्यावर राहावं की नाही राहावं हा आता प्रश्न पडलेला आहे।